सकाळचे भांडे पडले सगळे, काही थोडेफार रात्रीचे पण येतं. आता एवढे भांडे घासून घेतो एकदा मी आणि मग चला तर मित्रांनो मला भांडे घासून घेतो. राम राम मित्रांनो. ही आपली रूम आहे, छोटीशी रूम आहे आपली. तुम्हाला तर माहिती आहे समजा सोनाची तब्येत समजा पायामुळे तिला काही जास्त काम करता येतं, म्हणजे असं उभं राहून. तशी समजा रूममध्ये आपल्या किचन वट आहे, तर त्याच्यामुळे समजा तिला थोडाफार समजा स्वयंपाकाला हातभार लावत असतो मी, करते ती. पण लगातार तेवढं काम होत नाही, कारण की ते पाय लगेच गळून इथं दुखतं ना ते पाय, मग त्याच्यामुळे जास्त काम होत नाही. तर चला मित्रांनो मग आता भांडे घासायचे तुम्हाला भांडे दाखवत. भरपूर भांडे पडलेत आणि सोना तिनं आताच म्हणजे पोळ्या केल्यात, त्याच्यामुळं म्हटलं थांबी भांडे घासतो. तर हे बघा मित्रांनो सगळे म्हणजे सकाळचे भांडे पडले सगळे, काही थोडेफार रात्रीचे पण येतं. आता एवढे भांडे घासून घेतो एकदा मी आणि मग चला तर मित्रांनो आता भांडे घासून घेतो. रे कुठे गेली ती, तू कुठे गेली बाळा? दी रे बाहेर गेलती दीदी बाहेर. आबिल खेळायला सायकल, आबिल शाळेत टाकायचं मित्रांनो, परंतु इकडं म्हणजे शाळेत ज्ञान करायला कोण नाही, कामाला जावं लागतं. आणि इकडं म्हणजे त्याच्यापेक्षा मग त्याला 2-3 महिने घरी ठेवणार आहे मी इथं. नंतर मग दिवाळीत घरी गेली पाठवू त्याला शाळेत. ठीक आहे चला मित्रांनो घेतो भांडे घासून. चला तर मग घेतो मी भांडे घासून. आता आम्ही बाहेर जाऊ नको रे.
मित्रांनो, इथं किचन वाटा असल्यामुळं उभं राहून सोनाला थोडाफार स्वयंपाक करता येतो, नाहीतर मग चुलीजवळ तिला मांडी घालताच येत नाही, त्याच्यामुळं मग सर्व कामं मलाच करावं लागतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या. आता घेतो सर्व भांडी धुवून. मित्रांनो, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाले मित्रांनो भांडे घासणं. एवढे भांडे घासले मित्रांनो. झाले. आता घेतो आंघोळ करून.